आजपासून जे काही लाईनमॅन कुणाकडनं रुपया सुद्धा घेतला तर त्याला भोंगळा करून मारल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही लागतो या ठिकाणी। यावेळी साहेब तुम्हाला आज कडकडीने सांगू लागलो, यावेळी आम्ही बोलून तुमच्या दारापर्यंत आलो। याच्यानंतर ह्या गोष्टी कधी नाही थांबल्या, पाठीमागच्या गेटातनं आज घुसून या अधिकाऱ्यांना काढा लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। नवीन घरकुल येथील MSEB कार्यालयावर भव्य मोर्चा, पैशाची मागणी करणाऱ्यांना भोंगडा करून मारणार युसुफ मेजर। आज दिनांक 10 जुलै 2024 रोजी सीटूच्या वतीने नवीन घरकुल कुंभारी इथं महावितरणच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात भव्य असा मोर्चा सीटूचे महाराष्ट्राचे नेते युसुफ मेजर यांच्या नेतृत्वात काढण्यात आला। यावेळी महावितरण वरून गोंदुताई घरकुल इथं राहणाऱ्या मनमानी कारभाराच्या विरोधात गोंदुताई येथील महावितरणच्या कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढून मोर्चाचं रूपांतर जाहीर सभेत झाला। या सभेत प्रास्ताविक रफिक काजी यांनी केलं तर विलियम ससाने, हसन शेख, वसीम देशमुख, युसुफ मेजर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि महावितरणला हे भ्रष्ट कारभार त्वरित बंद करावेत, अन्यथा भविष्य काळात या मोर्चाचं स्वरूप उग्र स्वरूपाचं असेल असा इशाराही दिला। यावेळी महावितरणकडून कार्यकारी अभियंता राठोड आणि सहाय्यक अभियंता शिंदे यांनी त्यांचे सहकारी यांनी मोर्चातील लोकांना भविष्यात काळ या सर्व गोष्टी बंद होतील असं आश्वासन दिल्यास मोर्चेकरी शांत झाले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईनाथ मदगल, मोहसिन शेख, इमाम शेख, महबूब मणियार, कॉम्रेड कलशेट्टी, दिनावर शेख, आदम शेख, कॉम्रेड गुंडप्पा यांनी परिश्रम घेतले। तुम्ही लाईट बिल देत नाहीत तर तुम्ही या ठिकाणी कसले पैसे उकारता या ठिकाणी? त्या कामगाराला खर्च करून रात्रभर 12 वाजून बसून ती माझी बहीण विळावरती कामगाराला त्या दुकानात असतात, त्याला रात्री झोप येत नाही, असल्या परिस्थितीमध्ये तो माझी बहीण कष्ट करून तो लाईटचा बिल भरते आणि अधिकाऱ्याला करत नाही। याच्या संबंधी अनेक वेळा अधिकारी सांगितलं की तुमचा जो इथला स्टॉप आहे तो स्टाफ ताबडतोब या ठिकाणी बदलला पाहिजे। माझ्याकडे अनेक पुरावे आहेत की तुमचे अधिकारी कशा पद्धतीने या ठिकाणी पैसे कमवून धंदा सुरू केलाय। लेखी तक्रार केली आहे, तुम्हाला तोंडी सांगितलेलं आहे। आजपासून जे काही लाईनमॅन कुणाकडनं रुपया सुद्धा घेतला तर त्याला भोंगळा करून मारल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही लागतो या ठिकाणी। तुम्हाला काय वाटलं या ठिकाणी? आम्ही या ठिकाणी वळता तुमच्या समोर येऊन या पुढच्या आता 18 वर्ष चालू होत आहे, 17 वर्षापासून फक्त कची लाईट का जाती? कुणाचं षडयंत्र आहे ते, कुठला फॉल्ट आहे जे आपल्याला भेटत नाही? 6 वेळा एक दिवसामध्ये 6 वेळा लाईट जाण्याचं कारण काय? कुठल्या हिशोबाने बंद होते? मग त्याच्यासाठी लोकांना फोन करून विचारायचं म्हणजे MSEBचा ऑपरेटर फोन उचलत नाही, कोणाला विचारायचं आम जनतेने? यावेळी साहेब तुम्हाला आज कडकडीने सांगू लागलो, यावेळी आम्ही बोलून तुमच्या दारापर्यंत आलो। याच्यानंतर ह्या गोष्टी कधी नाही थांबल्या, पाठीमागच्या गेटातनं आज घुसून या अधिकाऱ्यांना काढा लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। काही गोष्टींची सीमा असते, त्रास सहन करायची, अन्याय सहन करायची सीमा असते। कधी पण येऊ लागलेत, कधी पण लाईट काढू लागले, कुणाचं पण लाईट काढू लागलेत आणि आम्हाला कुणाचं लाईट काटलं असेल तर त्यांनी म्हणून अर्ज करायचं, इथे येऊन लिगली अर्ज करायचं, त्यावेळी इथला अधिकारी येऊन तिथं ते लाईट बसून देणार। मग तुम्ही आमच्या लाईट बिल जास्त आल्यावर आमचा लाईट कट करताना तुम्ही आम्हाला नोटीस देताव का? तुम्ही लिगली भाषा बोलताव ना, मग लिगली नोटीस देऊन आमचं कट करा की। आणि ही झाली पहिली वेळ। त्याच्यानंतर असं काही आलं, माझी विनंती आहे साहेबांना, कन्झ्युमर कोर्टामध्ये 2000 केसेस दाखल करायच्या सर्वांच्या विरोधात लढू आपण। मग बघू हे कुणाला किती भूदंड बसते, कुठले अधिकारी, कुठले वायरमॅन किती पैसे घेऊ लागलेत, कसं घेऊ लागले, ह्या सर्व गोष्टी नाही। बिल मत बोला करो, औरता बैठले सामने बैठो, मत बोला करो, अम्मा बसा त्याच्या दारामध्ये बसा। जोपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही उठू नका। दादागिरी अन्याय वाढलेला आहे, तुमच्या हक्काचे पैसे चोराच्या हिशोबाने लुटून घेऊन जाऊ लागलेत। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। बंद असताना फोटो काढायचं आणि बिल यायचं 200 युनिट 300 युनिट, घरामध्ये काही नसतं ना। इथले शिंदे साहेब असेल, ते अधिकारी असेल, त्यांना आमची विनंती आहे की हा फोटो काढणारा तुम्ही ताबडतोब बदलून काढा। जे बिल असेल त्या युनिट मध्ये असेल ते आम्ही भरायला तयार आहे। आपण CIBच्या मार्फत
हा जो मोर्चा महावितरण कार्यालयावर काढलेला आहे, अशाच प्रकारचा मोर्चा आज सोलापूरमध्ये 6 ठिकाणी निघालेला आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलेले व येत असलेले सर्व भगिनी बंधू एवढ्याकरिता आज एमएससीबी ऑफिसला आपण आलेलो आहोत की गेले 17 वर्ष झालं आपण या गोदोताई वसाहतीमध्ये राहण्यात आहोत।